सौराष्ट्र सोमनाथच्च श्रीशैलमल्लिकार्जुनम् उज्जैना महाकाल ओंकारमले वैजनाथी च डांकिना भीमाशंकरम सेतुबंधु तु रामेश नागेश दारुकावने वाराणस्या तु विश्वेश त्र्यंबक गौतमी तटे हिमालये तु केदार गृष्णेश शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेन्नर सप्तजन्मकृत पाप स्मरणेन विनश्यति इति 12 ज्योतिर्लिंगानि संपूर्णम। ओम श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। ओम नमः शिवाय। नमस्कार मंडळी, आज आपण शिवदर्शन भक्तिमाला या उपक्रमामधून वेगवेगळ्या मंदिरांची माहिती पाहत असतो किंवा वेगवेगळ्या मंदिराचं इतरांना दर्शन घडावं हा हेतू ठेवून हा उपक्रम चालू केलेला आहे। आज मुळशी तालुक्यातील मुलखेड या गावी, खरं तर हे माझंच गाव आहे आणि या गावचा मला खूप अभिमान पण आहे। मुलखेड गावाचं तसं ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण तापकीर सरदार फार पूर्वी होऊन गेलेले आहेत। तापकीरांची काही घरं चरोली, आळंदी, चिखली, काळेवाडी आणि मुलखेड येथे वसलेली आहेत। मुलखेड गावामध्ये अतिशय सुंदर अशी प्राचीन 2 शिवमंदिरं आहेत। मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्याचा कलर, त्याला रंग वगैरे देऊन अतिशय सुंदर बनवलेलं आहे। या गावामध्ये भैरवनाथ महाराज, वरती डोंगरावर श्री खंडोबा देवाचं मंदिर आहे। ही तिन्ही मंदिरं अतिशय पुरातन आहेत। गावाच्या मध्यभागी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। नदीकाठीच डोंगराच्या बाजूला करंजाई देवीचं मंदिर आहे। तर आपण या शिवमंदिरांची माहिती आज पाहूया। खरं तर एका मंदिरावर शिलालेख होता, परंतु भाषा वेगळी असल्यामुळं त्याचा उलगडा झालेला नाही। या ठिकाणी 3 मंदिरं होती। हे 1 नंबर मंदिर, हे 2 नंबर मंदिर आणि त्याच्या पलीकडे 3रं मंदिर होतं, परंतु ते अर्धवट अवस्थेत असल्यामुळं जीर्णोद्धाराच्या वेळेस ते काढून टाकलेलं आहे। पूर्वीचे लोक म्हणायचे की पांडवांनी एका रात्रीत ही मंदिरं बांधलेली आहेत। मंदिराच्या पुढे या मोकळ्या प्रांगणामध्ये एक दगडी सभामंडप होता, पण तो कालांतराने नामशेष झाला आणि आता आजच्या या गावातील तरुणांनी एकत्र येऊन या मंदिराचं सुशोभीकरण केलेलं आहे। आता या मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन करूया। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हे पुरातन शिवलिंग आहे, अतिशय जुनं आहे आणि शेजारी पार्वती मातेची दगडी मूर्ती आहे। श्री गणेशाची दगडी मूर्ती ही जुनीच आहे। इथे बाहेर नंदिकेश्वर आहेत आणि या दुसऱ्या मंदिरामध्ये शिवलिंग भंग झाल्यामुळं येथे नंदीची आणि शिवलिंगाची दुसरी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे जीर्णोद्धाराच्या वेळी। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। येथील जुने शिवलिंग जे होते अतिशय सुबक अशा नक्षीकामाने कोरलेलं होतं। त्याला अनुसरूनच नवीन शिवलिंग बसवताना तो विचार करून त्याच पद्धतीचं शिवलिंग इथं स्थापन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी शिवरात्रीच्या आधी 2 दिवस निळकंठेश्वराची पालखी मुक्कामाला असते। सर्व ग्रामस्थ मिळून अन्नदान करतात, कीर्तनाचा कार्यक्रम असतो। हा आहे मुलखेड गावाचा नैसर्गिक
देखावा। इकडे या झाडांच्या मागे खंडोबाचा डोंगर आहे। खंडोबाचं प्राचीन असं मंदिर या गावामध्ये आहे। ही शंकराची 2 मंदिरं, असा एकंदरीत गावचा अतिशय सुंदर असा देखावा। मंदिरांचा इतिहास सांगण्याच्या निमित्ताने थोडक्यात सांगितलेला आहे। धन्यवाद। ओम नमः शिवाय। जय भोलेनाथ।